हाय नमस्कार। आज आपण बनवतोय काजूची भाजी। पहिला घेतलेली आहे आपण काजू कापल्यानंतर त्याला उकडायचं आहे। हे बघा कसं उकडलेलं आहे। हे उकडून मस्त 2 ते 3 मिनिट उकडायचं आहे। उकडल्यानंतर अगदी आरामात ते सोलून निघतात, त्याची साल पूर्ण सोलून निघते आरामात। एकदम मटणासारखीची भाजी होते बघा, पूर्ण हाताने आरामात निघतात सालायची। सोलून झाल्यानंतर बघा मस्त अळगत निघतात। सोलून झाल्यानंतर आपल्याला बघा पूर्ण कसं आहे, पूर्ण सोललेले आहेत, पूर्ण क्लीन झालेलं आहे। आता आपण घेतला आहे कांदा, अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी। अगोदर आपण तेल गरम करणार आहे। तेल 2 ते 3 चम्मच घ्यायचं आहे। तरी येण्यासाठी आपल्याला तेल पाहिजे। त्याच्यानंतर आपण कांदा टाकणार आहे। कांदा 3 घेतलेले आहेत मी। कांदा बारीक चिरून ते टाकायचं आहे। गरम तेल झालं की चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा चांगला परतून झाल्यानंतर बघा चांगला हलवून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। छानपैकी लालसर कांदा झाला पाहिजे। बघून घ्या, आपण याच्यात टाकलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट। अद्रक लसूणची पेस्ट कधी पण तेल गरम झाल्यावर टाकायची नसते, कारण अद्रक लसूणची पेस्ट तेल गरम झाल्यावर टाकलं की त्याला जळते। पेस्ट जळल्यामुळे त्याचा स्वाद एकदम वेगळा येतो। हे बघा मी टोमॅटो पण टाकलेला आहे, टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे। टोमॅटोची प्युरी टाकले त्याच्यानंतर लगेच त्याच्यात आपल्याला हळद, मिरची पावडर टाकायची आहे। तिखट आपल्याला जसं लागते तेवढं तिखट टाका। मी 2 चम्मच तिखट टाकलेलं आहे। हळदी टाकलेली आहे 2 चम्मच आणि धने पावडर 2 चम्मच धने पावडर टाकलेलं आहे आणि मीठ आपल्या चवीनुसार टाका। चांगलं हलवून घ्यायचं आहे। बघा छान अशी एकदम तरी आली पाहिजे। तरी आल्यावरती टेस्ट जास्त छान लागते। बघा आता आपण प्लेट ठेवणार आहे। कधी पण प्लेट ठेवल्यानंतर त्याच्यावरती वाफेवर शिजवायची असते भाजी, तर प्लेट ठेवायची, त्याच्यावरती पाणी ठेवायचं। आपली भाजी कधीच लागत नाही, आपली भाजी कधीच लागणार नाही आणि सुंदर दिसेल। बघा आता आपण वाफेवरून काढलेलं आहे। ह्याच्यात आपण टाकलेलं आहे मटर, वांगी आणि काजू। याच्यात आपण आलूही ॲड करू शकतो, भाज्या अजून ॲड करू शकतो, व्हेजिटेबल ॲड करू शकतो अजून आपल्याला पाहिजे असेल तर, कारण आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे ना, ग्रेव्हीला खूप छान टेस्ट आहे। बघा एकदा वाफेवर छान असं तयार, छान अशी तयार झालेली आहे। ही ग्रेव्ही अशी आहे बघा। आपण याच्यात टाकलेला आहे पुदिना टाकल्यानंतर थोडी टेस्ट वेगळी येते, अजून छान टेस्ट येते। तुम्ही ग्रेव्ही बघून समजत असाल की ही ग्रेव्ही आपण कशासाठीही यूज करू शकतो। एवढी सुंदर ग्रेव्ही झालेली आहे, छान दिसायला जशी आहे तशी खायलाही टेस्टी आहे। याच्यामध्ये आपण एव्हरेस्टचा गरम मसाला किंवा कसलाही गरम मसाला तुम्ही यूज करू शकता, कोणत्याही कंपनीचा। मी एव्हरेस्टचा यूज करते म्हणून एव्हरेस्ट टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपण तसंच बिना हलवलेच वाफेवर ठेवायचं, परत त्याच्यावरती गरम पाणी ठेवायचंच आहे। बघा परत खोलल्यानंतर वाफेवर ठेवायचं आहे। वाफेवर ठेवल्यानंतर खोलून बघा कशी दिसते आहे भाजी। याच्यानंतर बघा खूप तरी दिसते का तुम्हाला? तरी बघा कशी दिसते आहे, की नंबर तरी आहे। ह्याच्यात वर आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि बघा सर्व करा ना, तर याची टेस्ट तुम्हाला नक्की कळेल कशी आहे। बघा
छान अशी झालेली आहे भाजी. ही तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता, चपाती सोबतसुद्धा खाऊ शकता आणि रोटी बनवत पण मैद्याची त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. एवढी टेस्टी आणि दिसायला सुंदर आहे, तशी खायलाही सुंदर आहे. टेस्टी भाजी बघून घ्या एकदा. तेल बघा कसं वर आलेलं आहे. जेव्हा तेल वरती येतो तेव्हाच ती दिसायला